हॅलो, आत्ता वाजलेले आहेत 6:30. तर संध्याकाळचं जो रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर इकडे आजच्या जेवणाचा मेनू आहे खिचडी. जास्त काही दुसरा तामझाम करायचा नव्हता, फक्त खिचडी बनवायची होती. आणि तसंही कंटाळा खूप आला होता, त्यामुळे म्हटलं चला झटपट होते, खिचडीच बनवूया. आरू आणि ध्रुव अभ्यास करत बसलेले, तर ते अभ्यास करतायत तोपर्यंत तिकडे मी 2 टोमॅटो, 2 बटाटे, 2 हिरवी मिरची कट करून घेतली. कढीपत्ता थोडासा काढून घेतला होता झाडाचा, त्यानंतर लसूण सोलून ठेचून घेतलेला. तर आता कुकरमध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर थोडीशीच होती ती टाकली. हिरव्या मिरच्या, त्यानंतर बटाटा, टोमॅटो हे सर्व साहित्य टाकले आणि खडे मसाले पण ॲड केले. दालचिनी, तमालपत्र, 2 लवंगा पण टाकलेल्या. आणि हे सगळं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि जे आपले सुके मसाले असतात, म्हणजे हळद, धना पावडर आणि सुहानाचा मसाला आणि थोडंसं लाल तिखट पण ॲड केलेलं. तर ते सगळं परतून घेतलं. बटाटे टोमॅटो छान परतले होते. त्यामध्ये आता धुवून घेतलेला तांदूळ टाकते. 2 वाट्या तांदूळ घेतलेला, तर तो बी तांदूळ आता तेलामध्ये छान परतून घेते, जेणेकरून खिचडी जी आहे ती एकदम सुटसुटीत होते. आणि तांब्याभरून पाणी घेतलेलं, पाणी टाकलं आणि थोडंसं गरम झाल्यानंतर कुकरचं झाकण लावून दिलं. आणि हे माझ्यासोबत नेहमीच होतं, असं कोणासोबत होतं. आणि म्हणजे मसाल्या डब्यामध्ये थोडंसं जरी काही पडलेलं असेल, म्हणजे जिरे मोहरीचंच, तर ते लगेच मी स्वच्छ करते. असं माझं 2 वेळेस तरी स्वयंपाक करते वेळेस मसाला डब्बा आहे तो स्वच्छ करायचा होतो. ते सगळं स्वच्छ केलं, एक साहित्य त्यातलं बाजूला काढलं आणि मसाले डबे ठेवून दिले. त्यानंतर मुलांची शाळेतून आलेली डब्बा, बॉटल, हे सगळी भांडी पडलेली चहाची वगैरे, आणि आता खिचडी बनवतानाची जी काही पडलेली होती ती सर्व भांडी आता घासून घेतली. आणि ध्रुवाचा अभ्यास चेक करत होते, त्याने अक्षर वगैरे कसं काढले ते बघण्यासाठी. तर त्याने सकाळी काढलं होतं 1-2 म्हणजे उजळणी, उलटी सुलटी, तर छान काढलेलं. कारण त्याला सांगितलं होतं म्हणजे खाडाखोड करायची नाही, असं सांगितलं की मग तो बरोबर काढतो. तोपर्यंत खिचडी पण शिजवून झाली होती, मस्त छान झाली होती सुटसुटीत. कोथिंबीर नसल्यामुळे थोडीशी सुनी वाटत होती, पण जाऊ दे, असू दे. त्यानंतर सगळ्यांना खिचडी वाढून घेतली. आरू आणि ध्रुव TV बघत त्यांनी खिचडी खाल्ली. आम्ही किचनमध्येच बसून, आणि उरलेली खिचडी एका वाटीमध्ये काढून घेतली. त्यानंतर जी जेवणाची भांडी होती ती सगळी पण मी लावून दिली. रात्रीच्या वेळेस सगळी भांडी मी धुवून स्वच्छ करते, किचन वाटा एकदम क्लीन करून घेतला. तर अशा पद्धतीने माझं आजचं रुटीन होतं संध्याकाळचं. तर अशाच पद्धतीने रोजचं असतं, थोडंफार स्वयंपाकामध्ये बदल होतो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.